जाऊया। ज्यांच्या साहित्याने अनेक देशांना भुरळ घातली आणि मी स्वतः रशियामध्ये त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला गेलो होतो, त्यावेळी बघितलं कशा प्रकारे रशियामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आत्मीयता आहे, त्यांच्या साहित्यावर अभ्यास चालतो। एक वैश्विक साहित्य, वंचितांचा कवी असलेल्या, वंचितांचा नेता असलेल्या, वंचितांचा आवाज असलेल्या अण्णाभाऊंनी तयार केलं आणि ते अखिल विश्वापर्यंत पसरलं। आणि म्हणूनच आम्ही सगळे आज या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना नमन करतो। आणि मला अतिशय आनंद आहे की आजच्या या पवित्र दिनी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता आरटीची निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्यातनं पुढच्या काळामध्ये आमच्या मातंग समाजातनं अनेक आमचे तरुण तरुणी IAS IPS होतील, विविध मोठ्या पदांवर जातील, चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतील, परदेशी शिष्यवृत्ती त्या ठिकाणी मिळेल, फेलोशिप मिळेल। आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने आजपासून याची सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरे आणि संजय दरम्यान आपण बघतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले होते या कार्यक्रमाला आणि त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली। मात्र जेव्हा उद्धव ठाकरेंच्या कालच्या वक्तव्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले त्यावर मात्र त्यांनी बोलणं टाळलेलं आहे।